हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक. होप तुम्ही सगळे छान असाल, खुश असाल, हॅपी असाल. आणि आजचा व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला वरती कळलाच असेल. ह्या चुका तुम्ही पण करता का? तर तुम्हाला माहिती करून घ्यायच्या आहेत का ह्या कोणत्या चुका आहेत. आणि मी हा व्हिडिओ बनवते कारण की ह्या खूप क्षुल्लक चुका आहेत ज्या तुम्ही काय मी करते किंवा मी पाहिलेल्या आहेत लोकांना आणि त्यांना इजा झालेली दिसलेली आहे, म्हणून मग मी विचारच्यावरती व्हिडिओ बनवला पाहिजे. तर चला लेट्स गेट इनटू इट. सो फर्स्ट चूक की तुम्ही ब्रश करण्याच्या आधी तुमची टंग क्लीन करता का नंतर. जर तुम्ही तुमची टंग ब्रश करण्याच्या आधी क्लीन करत असाल तर तुम्ही बरोबर आहात, तुम्ही करेक्ट रुटीन फॉलो करता आहात. पण जर नंतर करत असाल तर मग ते तुम्ही चेंज करा. कारण का ब्रश क्लीन म्हणजे ब्रश केल्यानंतर आपलं पूर्ण तोंड स्वच्छ होतं असं आपण मानतो. तर जर त्याच्यानंतर तुम्ही टंग क्लीन करत असाल तर जे तुम्ही वमन म्हणता ना त्याला, जर ते सगळे बॅक्टेरिया जे आपण थ्रोट क्लीन करतो ते सगळे तोंडात येतात. आणि त्याच्यानंतर देर आर चान्सेस, असं नाही आहे कारण का आपण त्याच्यानंतर पण चूळ भरतो, बट देर आर चान्सेस की ते बॅक्टेरियाज तसेच राहू शकतात आणि मग त्याच्याने टॉन्सिल स्टोन्स होतात इथे मागे काही लोकांनी आढळत असेल काही लोकांना, तर तसं होऊ शकतं. ओके. नंबर 2, आता तुम्ही कोणती तरी महाग क्रीम आणली आहे, ठीक आहे, महाग असू दे किंवा असं तुम्ही ऐकलंय की हां ही क्रीम खूप ट्रेंडिंग आहे आणि ह्याच्याने खूप फरक पडतोय, तर तुम्ही आणता आणि खूप सारी लावता. सो दॅट इज रॉंग. जेवढी महाग आणि जेवढे त्याच्यात केमिकल्स जास्त किंवा आता नायसिनामाइड आहे, हायलुरॉनिक ॲसिड आहे, तर अशा क्रीम्स खूप लावून चालत नाही. ते बोलतात ना की पी साईज, पी म्हणजे वाटाणा इतके तर वाटाणा इतकेच घ्यायचे कारण की त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला ते कमी पर्सेंटेजचं पण वापरलं पाहिजे. जास्त पर्सेंटेजवाले म्हणजे मोस्टली पुरुषांच्या स्किन ज्या जाड असतात ना, तर पुरुषांना जास्त पर्सेंटेजवालं दिलं जातं कारण का ते कॉन्सन्ट्रेट जास्त असतं. लेडीज स्किन सेन्सिटिव्ह स्किन्सना मोस्टली कमी पर्सेंटेज आणि कमी क्रीम लागते. सो जेवढं तुम्ही कमी वापराल त्याचा इफेक्ट येतो, असं नाही की नाही येणार, इफेक्ट येतो. आणि अशा क्रीम्सना कमीत कमी महिना तर लागतो आणि मोस्टली असं रेकमेंड केलं जातं की 3 months तर द्यावे. ही झाली सेकंड चूक की तुम्ही खूप सारा क्रीम नका लावू अंटिल अँड अनलेस ती आयुर्वेदिक क्रीम आहे. आयुर्वेदिक क्रीम तुम्ही छान लावा. जसं की मी ॲलोवेरा जेल लावते, तर ॲलोवेरा जेल तुमच्या स्किनसाठी छान पण आहे आणि त्याचा असा काही साईड इफेक्ट नाही. पण अशा ज्या क्रीम्स आहेत ज्याच्यामध्ये खूप जास्त केमिकल्स आहेत त्याचे साईड इफेक्ट्स पण होऊ शकतात. मग ते स्किन सॅग होणं किंवा असे वेगळे साईड इफेक्ट्स असतात. क्लॉग होणं पोर्स आणि किंवा डॅमेज होणं स्किनची लेअर, मग ते इरिटेट होतं ना जास्त कॉन्सन्ट्रेशनचं जर तुम्ही लावला तर. ओके. आता ह्याच्यामध्ये नंबर 3 असा आहे की म्हणजे हा सब पार्ट आहे 2 आणि 2.5 म्हणू शकतो की जेव्हा तुम्ही आय क्रीम लावता तेव्हा तुम्ही फक्त इथेच लावली पाहिजे, इथे आणि इथे. जास्त असं चोळायचं नाही त्याला आय क्रीमला की हां यार खूप आतमध्ये मुरली पाहिजे, नाही, ते मुरतं आपोआप. पण तुम्ही जर ते असे जास्त चोळाल ना तर तुमच्या आयलॅशेस ज्या असतात, आयलॅशेसच्या मध्ये ना सेल्स आणि रिकामे पोर्स असतात ज्याच्यामध्ये ते ब्रीथ करायला आणि छोटे छोटे किडे असतात ज्याला हेल्दी माइट्स म्हणतात, तर त्यांना हार्म पोचू शकतो. आणि देन क्लॉग पोर्समुळे तुम्हाला इथे खपली आल्यासारखं वाटू शकतं. सो ते अवॉइड करायचं. आता थर्ड नंबर असा आहे की आजकाल तर हे खूप कॉमन झालेलं आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर ह्याच्यामुळं काही केसेसमध्ये डेथ पण होते. सो उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही डायरेक्ट जाऊन शॉवरच्या खाली डोक्यावरती पाणी नाही घ्यायचं आहे. बाहेरून आलो आणि डोक्यावरती पाणी घेतलं, आणि असंही आपल्या आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये सांगितलं आहे, म्हणजे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा आधी पाय भिजवले पाहिजेत, मग गुडघे, मग तुमचं पोट, मग खांदा आणि मग डोकं. तुम्ही डायरेक्ट वरून चालू केलं तर ते जे नसा आहेत डोक्यामधल्या त्या श्रिंक किंवा मोठ्या होऊ शकतात, बारीक किंवा मोठ्या, डिपेंड करतं की कोणत्या टेम्परेचरला तुमची बॉडी आहे. आणि मग त्या शक्यता असते की ते फुटतील. मग काही लोक डायरेक्ट आंघोळ करून आलो आणि मला चक्कर यायला लागली ग असं म्हणतात, आणि मी हे ऐकलेलं आहे म्हणजे माझ्या तोंडातून आलं.
सो ही चूक करू नका की डायरेक्ट डोक्यावरती गरम पाणी तर कधीच नाही घ्यायचं. थंड कोमट थंड पण नका घेऊ, कारण की ते अगेन एक एक्स्ट्रीम टेम्परेचर होतं. कोमट पाणी तुम्ही घेऊ शकता, बट तरीही कशाला. जर शास्त्रांमध्ये दिलं आहे तर काहीतरी लॉजिक असेल ना. ॲक्च्युली त्याचं लॉजिक हेच आहे की पायापासून जेव्हा तुम्ही घेता तेव्हा नसा रिलॅक्स व्हायला लागतात आणि त्या मीडियम साईजला येतात, डिपेंडिंग ऑन युअर सिच्युएशन आणि कंडिशन की तुमचं बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे का कमी आहे. ओके, सो डायरेक्टली डोक्यावरती पाणी नाही घ्यायचं. फोर्थ आहे की आता आपण डोक्याबद्दलच डिस्कस करत होतो की डायरेक्ट डोक्यावरती पाणी नाही घ्यायचं. तर जेव्हा तुम्ही तुमचे हेअर वॉश करता तेव्हा यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही 2दा वॉश कराल. मुलांनी हे स्किप करू शकता मुलं, पण जर तुम्ही पण, आणि मुलांसाठी ही टिप आहे की दररोज केस नाही धुतले तरीही चालतात. जर तुम्ही खूप हेवी वर्कआउट वगैरे करत असाल तर डेफिनेटली गो फॉर इट. आणि मुलींनीही जर तुम्ही वर्कआउट वगैरे करत असाल तर मुलींचे केस जर मोठे असतील तर डू इट ट्वाईस, 2 दिवसानंतर एकदा असं करा. हेअर वॉश म्हणते मी. पण अदरवाईज जेव्हा पण तुम्ही कराल मुलींनी, की कारण का केस आणि जे तुम्ही आता बाहेर जाता पोल्युशन असतं, सो तुम्ही 2दा वॉश केले पाहिजेत. एकदा काय होतं, पूर्ण स्कॅल्प क्लीन होतो, आणि सेकंड ह्याच्यामध्ये तुम्ही ते जे शॅम्पूचे घटक आहेत ते तुम्ही युटिलाइज करताय किंवा ते तुमच्या केसांना प्रोव्हाइड करताय असं असतं. तर मग डू इट ट्वाईस. आणि शॅम्पू घेतला आणि डायरेक्ट केसांना लावला, मुळांना लावला असं करू नका. इमल्सिफाय करा म्हणजे एक मगमध्ये पाणी घ्या किंवा आधी शॅम्पू घ्या 1 पंप किंवा एवढूसा असा, आणि त्याच्यामध्ये पाणी टाका आणि त्याचं फेस करा आणि मग डोक्याला लावा. त्याच्याने तुम्हालाच कळेल की एकाच वॉशमध्ये तुमचे असे, जर तुम्ही छान इमल्सिफाय म्हणजे छान त्याचा फेस वगैरे केला आणि लावलं आणि छान चोळलं ना, तर एकाच वॉशमध्ये असं वाटतं केस आता सरळ व्हायला लागलेत. ऑटोमॅटिकली जसं कंडिशनर लावतो ना तसं वाटतं की यात कंडिशनर लावल्यासारखे असे स्ट्रेट व्हायला लागलेत केस, आता कंडिशनर लावायची गरज नाही. बट देन अगेन जर तुम्ही खूप जास्त धुळीत जात असाल तर डू इट सेकंड टाईम ऑल्सो. आणि मग तेव्हा मे बी जर तुमचे पहिल्याच ह्याच्यात सगळी घाण निघून गेलेली आहे आणि जर त्यांना छान असं मॉइश्चर आणि प्रोटेक्शन मिळालेलं आहे तर सेकंड टाईम एकदम थोडंसं घ्या आणि ते कंप्लीट करा. आणि खाली केसांना शॅम्पू लावायची सेपरेटली अशी गरज नसते. ती तुम्ही नाही लावलं तरी स्किप केलं तरी चालतं. ते आपोआप वरून जे खाली येतं तेच चोळा फक्त, कारण का त्याच्याने काय होतं की स्ट्रिप होऊन जातं ऑइल आणि मग केस ओपन पडतात आणि जास्त अशी तुटायला लागतात. ओके, नाव नंबर 5. हे सब पार्ट आहे ह्याच्या की केसांबद्दलच आहे हा, की कंडिशनर लावताना खूप लोक असं करतात की कंडिशनर लावतं आणि आता जेव्हा तुम्ही हेअर वॉशला जाता कोणत्या तरी पार्लरमध्ये ते असे करतात आणि इथून चालू करतात. तर मग यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही जर इथून चालू केला आहे असं जरी करून तरी तुम्ही ते कंडिशनर तुमच्या मुळाला जर लागलं असेल ते काढा, कारण का कंडिशनर जर तिथे राहिलं तर तुम्हाला डॅन्ड्रफ होईल फॉर शुअर. म्हणजे हे काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे की जर कंडिशनर तुमच्या मुळांवरती राहिलं, स्कॅल्पवरती राहिलं तर तुम्हाला फॉर शुअर डॅन्ड्रफ होणार आहे. ओके, सो ही एक एक्स्ट्रा टिप आहे जी मी देते आहे. आणि दिस इज नंबर 6 की जेव्हा तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये, आता खूप कॉमन झालं आहे वॉशिंग मशीन यूज करणं, आणि वॉशिंग मशीनमध्ये असं होतं की सगळेच कपडे एकत्र टाकले जातात. तर तुम्ही जेव्हा वॉशिंग मशीन यूज करत असाल तेव्हा यू मेक शुअर की तुम्ही त्याच्यामध्ये सॉक्स घालत नाही आहात आणि तुमचे अंडर गार्मेंट्स घालत नाही आहात. जर तुम्हाला ते तुमचे अंडर गार्मेंट्स आतमध्ये टाकायचे आहेत तर तुम्ही एकदा कोमट पाण्याने त्यांना वॉश करा आणि मग टाका, कारण का ही खूप लाईकली असं हे होऊ शकतं की तुम्ही, आय एम नॉट सेइंग की काही इन्फेक्शन आहे किंवा आपण कधी पब्लिक वॉशरूम्स यूज करतो किंवा तेव्हा येऊ शकतात इन्फेक्शन्स, बट पायालाही पायाचेही जर्म्स, आपण कुठेही जातो सॉक्स यूज करतो ऑब्वियसली. आता तुमचे शूज तर फुल प्रूफ असे हे नाही आहेत की हां त्याच्यातून जर्म्स आतच येणार नाहीत. सॉक्स आतमध्ये असतात आणि देर आर सो मेनी चान्सेस तुमच्या घामामुळे किंवा हे कशाहीमुळे जर्म्समुळे ऑब्वियसली की
तुम्ही ते जर्म्स आणि ते इन्फेक्शन तुमच्या फॅमिलीपर्यंत पोहोचवताय when you wash your socks or your undergarments in the washing machine. So मला परत एकदा सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही अंडरगार्मेंट्स यूज करता तेव्हा ते तुम्ही चेंज करत असताना गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा किंवा एकदा एक सॉफ्ट वॉश द्या जर तुम्हाला वॉशिंग मशीनमध्ये त्याला टाकायचं आहे. आणि सॉक्स तर आय वुड से की तुम्ही हातानेच 2 मिनटं लागतात, बट जर असं इन्फेक्शन वगैरे स्प्रेड झालं तर ते खूप म्हणजे यू नेवर नो. लहान बाळांचे कपडे पण वेगळे धुवत जावा आणि मोठ्यांचे वेगळे जर तुमच्या घरात लहान बाळ असतील तर. सो दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग दिस टाईम. मला परत काही चुका आठवल्या किंवा तुम्हाला काही चुका माहिती असतील की जे आपण असं सर्रास करू शकतो, अशा खूप साऱ्या आहेत ज्या माझ्याकडे आहेत. पण मी विचार केला की जास्त बर्डन नको द्यायला, ह्या सिम्पल हळूहळू आपण चेंजेस करू शकतो आपल्या लिव्हिंगमध्ये. तर ह्या बेसिक 5 आणि +1 अशी मी सांगितली तुम्हाला. पण जर तुम्हाला काही अशा चुका माहिती असतील आणि किंवा तुम्ही नोटीस करत असाल किंवा आता तुम्ही नोटीस करायला लागाल हा व्हिडिओ ऐकून पाहून, तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो होप यू लाईक्ड इट, होप इट वॉज हेल्पफुल. ओके बाय. हां सॉरी, लाईक शेअर सबस्क्राईब बाय.